श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिवाळीतील वसुबारस या दिवशी पहिला दिवा लावला जातो. वसुबारस म्हणजेच गाई आणि वासराची या दिवशी पूजा केली जाते. त्याचबरोबर गाईला या दिवशी हा एक नैवेद्य आवर्जून खाऊ घाला, जेणेकरून तुमच्या घरातील गरिबी दरिद्री दूर जाईल. वसुबारस या दिवसापासून दिवे लावले जातात आणि 5 दिवस आपल्या मुख्य दरवाजावर आपण उपाय देखील करत असतो. त्याचबरोबर वसुबारसेच्या दिवशी बघा उपवास देखील केला जातो. आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करत असते, पूजा करत असते. या दिवशी उपवास नाही केला तरी काहीच हरकत नाही, परंतु तुम्हाला या दिवशी गायीसह तिच्या वासराची पूजा करायची आहे. त्याचबरोबर गाईला हा एक नैवेद्य आवर्जून अर्पण करा, खाऊ घाला, जेणेकरून तुमच्या घरातील गरिबी दरिद्री जी आहे तर ती दूर होणार आहे. या गाईला आपल्या हिंदू धर्मात गोमाता म्हटलं जातं. गाईची बघा अगदी रोज नाही शक्य झालं तरी देखील वसुबारसेच्या दिवशी तुमच्याकडं गाय वासरू असेल तर तिची पूजा करा. पूजा करताना बघा आपल्याला सायंकाळी पूजा करायची आहे. त्याचबरोबर गाय नसेल तर बघा तुम्ही गाईचं फोटो किंवा रांगोळी देखील रांगोळीने गाय वासराचं चित्र काढून त्याची पूजा करू शकता, किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तिची देखील तुम्ही पूजा करू शकता. तर पूजा करून झाल्यानंतर गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाईला या दिवशी बघा पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालू शकता. त्याचबरोबर बाजरीची भाकरी, त्यावर गूळ किंवा उडीद वड्याला देखील या दिवशी खूप मान असतो. उडदाच्या वडे या दिवशी गाईला आवर्जून खाऊ घाला. त्याचबरोबर तुम्ही उपवास करणार असाल तर बघा सायंकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन हा उपवास सोडायचा आहे. या दिवशी रमा एकादशी आहे. सायंकाळी दिवे लागणीला तुळशीजवळ गोपद्म काढून त्यांना हळद कुंकू व्हायचं आहे. तिथे देखील एक दिवा लावायचा आहे. तर एक मातीची पंती घ्या, त्यात शुद्ध तूप टाका. एक प्लेट घेऊन त्यात थोडीशी अक्षदा हळद कुंकू टाकून त्यावर हा दिवा जो आहे तो त्या प्लेटमध्ये ठेवा. त्यानंतर तुमच्या उजव्या हातात 2 लवंगा, 1 वेलची, 1 कापूर घ्या आणि श्री महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा किंवा किमान 1 वेळा म्हणून ते त्या दिव्यात टाका. आणि दिव्याची वात ही उत्तर दिशेकडे करावी, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. हा उपाय आपण धन समृद्धीसाठी करत असतो. या उपायानं घरातील गरिबी दरिद्री ही निघून जाते आणि घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहतो. आपल्या घराची प्रगती होत असते, मुलांची पतीची प्रगती होत असते. तर हा उपाय या दिवशी नक्की करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.